आणि यानंतर खरात प्रकरणामधील महत्त्वाची अपडेट, प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झालेल्या आहेत। रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या शिर्डी पोलिसात चौकशीसाठी दाखल झाल्याचं कळतंय। समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाचे 4 खाते आहेत असं तपासामधून समोर आलेलं होतं। या 4 खात्यांमधील तब्बल 2,40,00,000चा व्यवहार झाला असंही कळतंय। शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाला या सगळ्या संदर्भात एक नोटीस बजावलेली होती। त्या अनुषंगाने आज चौकशी केली जाईल। तर सकाळीच प्रतिभा चाकणकर या शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेल्या आहेत। आज पोलिसांच्या मार्फत त्यांची चौकशी होईल। जे व्यवहार झालेले होते, ज्याची आकडेवारी समोर आलेली आहे, त्या सगळ्या संदर्भात आज चौकशी केली जाईल। माहिती जाणून घ्या, सुनील दवंगे आपल्यासोबत आहेत। सुनील, आज प्रतिभा चाकणकर यांची चौकशी होणार आहे। नेमके काय काय आरोप आहेत, काय काय संशय आहे पोलिसांना, ज्या अनुषंगानं आजची ही सगळी चौकशी होईल? आपण जर बघितलं असेल तर समता पतसंस्थेमध्ये अशोक खरात नॉमिनी असलेली 100 खाती मिळून आली होती। त्यानंतर 33 लोकांची जी आहे, 33 खातेदारांची या ठिकाणी चौकशी झाली होती आणि गुरुवारी शिर्डी पोलिसांकडनं प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा अशा दोघांनाही नोटीस काढण्यात आली होती आणि शुक्रवारी ही भारतीय टपालद्वारे या त्यांच्या राहत्या पत्त्यावरती ही नोटीस रवाना करण्यात आली। खरं तर प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा अशी प्रत्येकी 2-2 अशी 4 खाती या संस्थेमध्ये आहेत। त्याचा नॉमिनी अशोक खरात आहे। प्रत्येकाच्या खात्यावरून 1,20,00,000चा व्यवहार झालेला आहे। म्हणजे दोन्ही खात्यावरून जर धरलं तर 2,40,00,000 रुपयांचा हा व्यवहार झालेला आहे। आता हा व्यवहार नेमकं कोणी केला याबाबतची माहिती जी आहे ती पोलिसांना हवी आहे। आतापर्यंत 33 लोकांची जी चौकशी झाली, यातून प्रामुख्याने हे सर्व बाबी ज्या आहेत ते समोर आलेल्या होत्या। म्हणजे 33 लोकांनी जे सांगितलंय की आमची खाती या बँकेत आम्ही उघडलेली नाही, ही खरातने उघडलेली आहे। त्या अनुषंगाने आता प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाला शिर्डी पोलिसांमध्ये बोलवण्यात आलेलं होतं आणि त्या नोटीस बजावल्यानंतर आज त्या सकाळी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। शिर्डी पोलीस जे आहेत ते त्यांची चौकशी आता सुरू करताय। एकंदरीत जर बघितलं तर बंद दाराआड ही चौकशी सुरू राहणार आहे। यामध्ये त्यांची ही खाती नेमकं त्यांनी स्वतः उघडली होती आणि उघडली असेल तर 2,40,00,000 रुपये ही रक्कम नेमकं कुठून आलेली होती, याचा हा व्यवहार नेमका कसा झाला होता, याची उत्तर जी आहे ती प्रतिभा चाकणकर यांना द्यावी लागणार आहे। आणि जर ही खाती जर अशोक खरातने उघडली होती तर इतर जे 33 लोक जे जबाब आहे त्यामध्येच प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांचा असे जबाब त्यामध्ये घेतला जाईल। एकंदरीत बघितलं तर राहता पोलिसांमध्ये परब यांनी अशोक खरातच्या विरोधात बनावट खाते प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ह्या चौकशी सुरू आहे। आता नेमकं प्रतिभा चाकणकर आपल्या जबाबामध्ये काय सांगतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। याच अनुषंगाने आता 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार आहे जो अशोक खरातने केलेला की प्रतिभा चाकणकर यांनी केलेला आहे। याचे खुलासे जे आहेत ते थोड्या वेळात आपल्याला स्पष्ट होतीलच। मात्र त्या जबाबात काय सांगतात आणि नोटीस बजावल्यानंतर आज 3-4 दिवसानंतर त्या शिर्डी पोलिसांमध्ये दाखल झालेल्या आहेत। स्वतःचं वाहन घेऊन त्या या ठिकाणी आल्यानंतर आता त्यांची बंद दाराआड चौकशी सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे। आतमध्ये शिर्डी पोलिसांना आपण त्या ठिकाणीच आहोत आणि आतमध्ये त्यांची ही चौकशी सुरू असल्याचं दिसून येते। निश्चित सुनील, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।